शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रवादी व भाजप महायुतीला बहुमताचे संख्य बळ मिळाले आणि दोन्ही पक्ष सत्तेत आले, परंतु त्यांच्यातील विसंवाद शुक्रवारी महासभेच्या निमित्ताने समोर आला। महासभेवर दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी जणू बहिष्कारच टाकल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे शुक्रवारी महासभा कोरम अभावी तहकूब करण्याची नामुष्की महापौर ज्योती गाडे यांच्यावर आली। दरम्यान सत्ताधारी नगरसेवकांनीच विषयपत्रिका तयार करताना मनपा प्रशासनाने विश्वासात घेतलं नसल्याने नाराजी व्यक्त करीत सभेकडे पाठ फिरवल्याचे सूत्रांकडून समजलं आहे। महाविद्यालय तसेच प्राध्यापकांच्या पगारासाठी शासनाकडून अनुदान दिले जात आहे। त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत दायित्व जपले तर खाजगी क्लासेसची गरज भासणार नाही। काही नेत्यांची महाविद्यालयाचे खाजगी क्लासेसला चालवण्यास दिली अशी जोरदार टीका करीत या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याची तसेच खाजगी क्लासेस बंद करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे। अहिल्यानगर पाणी टंचाई निर्माण झालेल्या वाडी वस्तीवर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। नागरिकांना पिण्यायोग्य पाणी मिळावे या उद्देशाने जिल्हा नियोजन विभागातून टँकरचा उद्भव असलेल्या ठिकाणीच अत्याधुनिक पद्धतीचे फिरते फिल्टर बसवले जाणार आहे। फिल्टरने शुद्धीकरण केलेले पाणी थेट नागरिकांना मिळणार आहे अशी माहिती जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। 2 शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पंप आणि प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना नगर तालुक्यातील सारोळा बद्धी व आठवड या गावाच्या शिवारात घडली। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळ्या गुन्हा दाखल करण्यात आले आहेत। सारोळा बद्धी येथील निखिल कैलास बोरुडे यांच्या शेतातून चोरट्यांनी 40,000 रुपये किमतीचा सोलर पंप, 100 फूट लांबीची केबल आणि 100 फूट लांबीचा पाईप चोरून नेला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महापालिकेत भाजप व राष्ट्रवादी युतीची सत्ता असली तरी या सत्तेत सारे काही आलबेल सुरू नाही हे शुक्रवारी स्पष्ट झाले। मनपाच्या महासभेवर या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला। मनपा प्रशासनाद्वारे विविध विकास प्रकल्पासाठी भूसंपादन करणे व कर्ज घेण्याच्या प्रस्तावित विषयांवर पॉलिसी ठरली नसल्याने महासभेला कोणी आले नसल्याचं सांगितलं जातं। मात्र पुरेसे संख्याबळ नसल्याने सभा हतकूब केल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं। या पार्श्वभूमीवर मनपा सत्तेतील दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाल्याचं दिसून लागलं आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।